Brought to you by V-Guard. मला वाटतं रामदास कदम हे एक ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांशी किंवा जाहीर मेळाव्यात महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. ओणीदोणी काढायची झाली तर प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारच्या एकमेकांविषयीच्या उणीधुणी काढतील आणि त्यातनं महायुतीमध्ये त्या ठिकाणी विसंवाद होऊ शकतो. आणि त्याच्यामुळं अशा गोष्टी चार भिंतीत तिन्ही पक्षाच्या समन्वय बैठकांमध्ये त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे. मला वाटतं रामदास कदमांसारख्याने असं बोलणं म्हणजे आश्चर्यकारक आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आता जर असा कोणी रामदास कदमांवर आरोप केला की दापोलीला झालेलं मतदान काय दाखवून देतं, त्याचं उत्तर रामदास कदमांकडे आहे का? त्या ठिकाणी किती मतांचा लीड मिळाला की मायनस गेले हे रामदास कदमांनी सांगावं. ते रवींद्र चव्हाण यांच्यावर पण थेट आरोप करत आहेत. रवींद्र चव्हाणांमुळे कुठंतरी आम्हाला त्रास होतो आहे असं वक्तव्य करताना पाहायला मिळतात. एकूणच कुठेतरी रोग हा रवींद्र चव्हाणांमुळे दिसतो आणि थेटपणे ते नाव पण देतात. नाही, मला वाटतं महायुतीत राहून आपल्या युतीतल्या पक्षाच्या नेत्यांविषयी असं बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट पक्षी रवींद्र चव्हाणांमुळे आज त्या ठिकाणी कोकणामध्ये चांगलं यश मिळालं. आज नरेश म्हस्केची जागा जी निवडून आलेली आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणांनी जीवाची बाजी लावून ती जागा निवडून आलेली आहे. श्रीकांत शिंदे ज्या ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणांनी जीवाची बाजी लावून काम केलंय. आणि जर एखादा नेता आमदार महायुतीसाठी जीव ओतून काम करत असेल आणि त्यांच्याच विषयी जर अशा प्रकारचं वक्तव्य असेल यापेक्षा दुर्दैव काय. सर, काल दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिवस झाला, त्यामध्ये जी भाषा वापरण्यात आली एकीकडे उद्धव ठाकरेचा म्हणा, दुसरीकडे शिंदे गटातून काही वाक्य वापरले गेले, त्याबाबत सर काय आपलं? मला वाटतं अशा प्रकारच्या भाषा लोकांना आवडत नाहीत. उद्धव ठाकरेंना तर टोमणे मारणे, शेरशाहिरी करणे, दुसऱ्याचा मत्सर करणं, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना टोमण्याच्या पद्धतीत बोलणं हा त्यांचा स्थायी भाव झाला आहे. आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंच्या सभेला समोर बसलेले 500,000 लोकांना बरं वाटत असेल, परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारचं टोमणेबाजी त्या ठिकाणी आवडत नाही. याची कदाचित जाणीव उद्धव साहेबांना होत नसावी. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. त्या रद्द करण्यात आलं. मला वाटतं अनिल परब हे वकील आहेत आणि बऱ्यापैकी निवडणूक विषयी माहिती असणारा एक आमदार किंवा कार्यकर्ता असं मी मानतो. जर नोंदींच्या बाबतीत काही आक्षेप होते तर त्या ठिकाणी आक्षेप घ्यायला वेळ असतो, त्यावेळेला का नाही आक्षेप घेतला. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आक्षेप घ्यायचा ते आक्षेप नाही घ्यायचा आणि अंतिम यादी झाल्यानंतर आमची नावं काढली, तुमची ठेवली. मला वाटतं रडीचा डाव अनिल परबांनी खेळू नये. कदाचित असणाऱ्या मतदार यादीवरून आपला पराभव त्यांना दिसत असेल, त्यामुळं पराभव झाल्यानंतर त्याची कारणं ते आता शोधून ठेवत आहेत. दुसरीकडे वाढवण बंदरासंदर्भात अजूनही त्यांचा विरोध जो
काल सरकारकडनं एक चांगला निर्णय घेण्यात आला, मात्र त्याला अजूनही आपला विरोध आहे. अशाच प्रकारची रेग जी आहे ती शिवसेना उभाटाकडनं बोलण्यात येते. मला वाटतं महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येण्याच्या यांच्या भूमिका दिसत आहेत आणि कुठल्या तरी बाह्य शक्ती यांना चालवताना दिसत आहेत. कारण अशा प्रकारचे मोठे प्रकल्प येऊन तिथल्या परिसराचा विकास होणार आहे, तिथल्या लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे, उद्योग व्यवसाय मिळणार आहे आणि अशा वेळेला आपल्याकडं येणारा प्रकल्प थांबवणं, विरोध करणं हे मला वाटतं त्या ठिकाणी योग्य नाही. ज्या ज्या अडचणी प्रकल्पात असतील त्या अडचणी सॉर्ट आऊट करण्यासाठी हे सरकार तयार आहे. सरकारशी सुसंवाद करून ज्या काही अडचणी असतील, प्रश्न त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत. परंतु महाराष्ट्राच्या हिताचे जे जे प्रकल्प आहेत त्याला जाणीवपूर्वक किंवा पॉलिटिकली अडवणूक करणं योग्य वाटत नाही. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.